फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आता रात्रीचे वाजलेले 8 आणि अजून काही पाहुणे वगैरे आलेले नाहीये. हा आहे माझा माहेचा पार्ट 2. कपडे नाही घातले. आणि इकडे मुलांची चाललेली आहे खूप मस्ती, म्हणजे एकमेकांची भांडताय. दादाचे 2 आणि माझे 2. दादाच्या मुलाने माझ्या परीला मारलं आणि इकडे श्रीव लगेच दादाच्या मुलीने परीला मारलं. म्हणजे बघा, भाऊ बहिणीचं किती बॉन्डिंग असतं. आणि लगेच भाऊजाची त्याला ओळखायला येतात आणि लगेच मारायला सुरुवात केली. आणि इकडे माझी श्रीव मोठ्या मोठ्याने लढायला लागली. ए डब्बू. तर भाजी वगैरे झालेली आहे बहिणीची, कारण पहिला व्हिडिओ खूप मोठा झाला होता. हा मी सेकंड व्हिडिओ काढतेय. श्रीव चल बाहेर, आजीकडे जाऊ आपण, चल. आणि अंगणामध्ये मम्मी भाकरी करते चुलीवरती, बघा एकदा दाखवते. बसलेले आहे आमचे आहो आणि इकडे बसलेली आहे माझी मम्मी भाकरी करते. रस्त्याला मस्त गाड्या चालू आहेत. मम्मी किती झाल्या? 1 2 झाल्या. आणि बघा ही सानू ना परीला मारते. पळाली 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 पळाली. काय करतेस बाळा तू इकडे? काय ते? पेरू तू खाते? बाबा डोकं नाही उतरलं? गेलेत पप्पा गोळी आणायला. काय झालं? काय झालं? कोण रडतंय? कोण रडतंय? परीला मातन वरून तुझ रडतो डबड्या. परीपेक्षा हा छोटा आहे पण खूप ऍक्टिव्ह आहे हा, हो ना? बिना चप्पलचा पळतो सगळ्या अंगणात. कोण पळतं? गोलू पळतो. हा गोलू पळतो. आणि बघा ही तीच नको येऊ तू इकडे, तुला मारतील ते परत मारेल ना. गोलू तुला मारेल ना. गोलू मारेल ना तुला. हो दाखवलं. हा काढली, सुट्टी झाली. चला 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 चला, अजून काही पाहुणे आलेले नाहीये. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आम्ही एवढं घाईघाईमध्ये सकाळी उठलो ना, म्हणजे मम्मीकडे गेलेलो होतो. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. मम्मीकडे गेलेलो आम्ही आणि तिकडनं सकाळी 6 वाजताच उठून कारण वीरला होती 9 वाजता स्कूल आणि त्याला आज आम्हाला स्कूलला पाठवायचं होतं. तर मी मम्मीला रात्री झोपताना सांगितलं होतं की मम्मी त्याच्यासाठी 2 टिफिन बनवून दे, एक लंचचा आणि एक ब्रेकफास्टचा. दोन्ही टिफिन मला बनवून दे, कारण मी जाणार कधी आणि बनवणार कधी परीला बघून. तर ती लवकर उठली, तिने 2 टिफिन बनवले आणि वीसाठी दिले. तर आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो, आंघोळ वगैरे करून निघालो आणि इथे बरोबर आम्ही 9ला 5 मिनिट बाकी असताना पोहोचलो. तर वीरला फास्टमध्ये यांनी पटकन कपडे वगैरे घातले आणि मी पटकन त्याचा टिफिन दुसऱ्या टिफिनमध्ये भरला. त्याचा जो रेग्युलरचा टिफिन आहे त्याच्यामध्ये भरला आणि पटकन त्याची बॅग वगैरे भरली टाइम टेबलनुसार. आणि त्याला फास्टमध्ये यांनी कपडे घातले आणि त्याला खाली लगेच बस आलेली होती. तर त्याचं आवरून दिलं. तो गेला स्कूलला आणि उद्या जायचं आहे आम्हाला मुंबईला. तर यांचं आहे विजाचं काम, विजासाठी जायचं आहे. आणि हे म्हटले की मग मी जातोय तर तुम्ही पण चला माझ्यासोबत, तुमचं फिरणं पण होईल आणि तुम्ही घरामध्ये बोर होणार नाही म्हणून. तर आता आता आमची बॅग पॅक करते कारण जायचं आहे म्हणून. आणि हे बोलले की नाही का, टायमिंगला जर गडबडीमध्ये तू जर बॅग पॅक करायला घेतली तर काही विसरून जाईल, त्यापेक्षा तू आता निवांत आहे तर बॅग पॅक कर. आणि आज आहे काल होता मीराताईचा बड्डे आणि ताईंनी आम्हाला कॉल पण केलेला की आपण हॉटेलला जातोय जेवायला रात्री. तर म्हटलं ताई सॉरी, आता आम्ही आलेलो आहोत मम्मीकडे शिबलापूरला.
तर ताईचं असं प्लॅनिंग झालेलं होतं आणि मग ताईला बोललो ताई खरंच सॉरी आता आम्हाला नाही जमणार यायला. तर काल होता बड्डे पण आता आम्ही आज जाऊ संध्याकाळी केक घेऊन मीरा दीदीचा बड्डे सेलिब्रेट करायला. म्हणजे मस्त म्हणजे त्यांना सरप्राईज देऊ, आम्ही काही सांगणार नाही आहे, डायरेक्ट जाऊ. आणि तुम्ही त्यावेळेस मी व्हिडिओ काढेल नक्की काढेल. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि आत्ता जाणार आहे, आता बॅग वगैरे भरली ना तर मग मी जाणार आहे माझी थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. आता परीची झोप पण झालेली आहे आणि मग परीला पण घेऊन जातो आणि घरातले मला कामं पण आवरायची आहेत तर कामं आवरून घेतो. आणि तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कडे बघा बर का किती छान बेबी आहे. माझी श्रीव बोलते की माझ्या बेबीला दाखव बरं श्रीव तुझ्या बेबीला. बाळाचे नाव काय आहे? बाबा श्रीवने किती छान टिकली लावली बेबीला. बघू ए वाव किती सुंदर. श्रीवपेक्षा छान दिसते ना माझी बेबीची पर्स. बघा बेबीची पर्स. आम्ही बेबीला पर्स घातलीये. किती छान वाटते ना. आपण बेबीला घेऊन जायचं. म्हणजे 2 बाळ आहे, एक छोटं एक मोठं. नाही बाबा 4 बाळ येतात असं काय म्हणतात. काय रे शोना टिकली निघाली ना बेबीची. ही बाबांनी डॉल आणल्यापासून ना परीस तिच्या बरोबरच खेळत असते आणि जेवायला पण घालते ना बाबा तिला. थांबा टिकली लावते. बरं बाबा काय काय घ्यायचे सांगा मला. बॅगेत काय काय. फॉर्मल ड्रेस आहे माझा तो, व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट, शूज पण घ्यायला लागेल ना ब्लॅक फॉर्मल शूज आणि अजून सॉक्स वगैरे घ्यायला लागतील. अजून 2 ड्रेस टाकते मी बॅगेत. जीन्स टी शर्ट आणि परीचे घ्यायला लागतील 4-5 ड्रेस. वीरचे घ्यायला लागेल कारण आता वीरची तर स्कूल बुडेलच बाबा. 4-5 घे, वीरचे 5-6 घे, तुझे 7-8 घे, माझे 2च घे. तुमचं चालून जातो बाबा. मला पाकून श्रीवचे ना बाबा नेल्स कट करायला लागतील पण आज सोमवार आहे, आज नाही करू शकत, आज नाही करता येणार बाबा. मला पाकून देणार. बाळा देणार की परी? कोण देणार? बाळा देणार. आणि हे बाला हे बाळा आहे आणि हे पण बाला. हे बघा हे जे घातलेलं आहे ना तिने, हे जे स्वेटर घातलेलं आहे ना हे वीरचं आहे. वीर 6 महिन्यांचं होता त्यावेळेच हे स्वेटर आहे आणि ते तिने घातले. आता हे नितीन दादांनी घेतलं होतं बरं का बाबा. आपल्या घरी ना गणपती बसलेलं होतं मला अजून आठवतं. त्यांनी 3 ड्रेस आणले होते आणि त्याच्यामध्ये हे स्वेटर होतं. तो ह्या स्वेटरमध्ये त्याची तब्येत खूप होती ना तर हा असा एकदम गुटगुटीत दिसायचा वीर याच्यावर गुब्या गुब्या. तुम्ही आले होते बघा पुण्याला, तिकडनं आले होते ऑस्ट्रेलियावरनं. हे ऑस्ट्रेलियावरनं आले होते त्यावेळेस आम्ही हा ड्रेस घातलेला होता वीरला स्वेटर. खूप छान वाटायचं. कुणाचं आहे श्रीव हे? हे तुझं आहे ना बच्चा. हा तुझा फ्रॉक आहे. चल गावात जाऊन यायला लागणार पटकन. हो चला जाऊ. हा आवडते मी पटपट आणि बॅग भरून ठेवते आधी आणि मग आपण. तर चला भेटू थोड्या वेळाने. इकडे ना मशीनला कपडे वगैरे लावून दिलेले आहेत. आता पटपट आवडते. श्रीवची आंघोळ राहिलेली आहे. श्रीवला आंघोळ घालते आणि लगेच गावात निघतो. हा एक मला आवडला असा. त्याच्यामध्ये ना हा पिंक आवडलेला होता पण तो खूप असा सॉफ्ट नाही वाटत तो नाही घेतला. आणि हा एक आवडला. हा एक छान वाटतं. त्याच्या खाली व्हाईट कलरची लेगिन्स ती पण छान दिसते तर मी हा चॉईस केला आणि याचा कपडा पण जास्त सॉफ्ट आहे. फ्रेंड्स तर हे गेलेले आहेत बँकेचं काम करायचं आहे यांना तर झेरॉक्स काढायला गेलेत. आम्ही थांबलो इकडे श्रीव आणि मी. आत्ताच मी शॉपिंग केली, कपडे वगैरे घेतलेत आणि अजून काही घ्यायचे आहेत तर ते आम्ही झुडिओला जाऊन घेणार आहे. आम्ही आता झुडिओला नव्हतो गेलो, इकडे दुसऱ्या शॉपमध्येच घेतले गावामध्ये. आणि मीरा दीदीचा बड्डे आहे तर तिच्यासाठी पण एक ड्रेस घेतलेला आहे छान म्हणजे जीन्स आणि टॉप. आणि श्रीव माझी इकडे आहे, बाबांच्या गाडीवर बसली आहे. श्रीव माझी श्रीव. शोना भूक लागली तुला? भूक लागली बच्चा? श्रीवने सकाळी नाश्ता केला, अजून काही खाल्लेलं नाहीये. 1:30 वाजले, आम्ही पण जेवण नाही केलंय. आता जेव्हा घरी जाऊ त्यावेळेस मग जेवण करू. अजून यांचं काम आहे कारण उद्या निघायचं आहे मुंबईला, व्हिजाचं काम आहे त्याच्यामुळे.
त्यांचे ते झेरॉक्स वगैरे मारायचे, बँकेत जाऊन स्टेटमेंटवरती स्टॅम्प वगैरे घ्यायचा आहे. तर अजून खूप काम बाकी आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा श्रूची एकटीचीच बडबड चालली. काय करतेस ग? उतरायचं कशाला? तिथे शांत बसून राहा तू आता. नाही तर बाबा ओरडणार ना तुला खाली उतरल्यावर. बाबा तुला सांगून गेलेत ना गाडीवर उभं राहायचं शांततेत. अरे सोन्या, सोनू, ए तू काय करत होती आता? बे काय करत होतीस? असं करत होतीस तू? हा, आता घरी जायचं ना आपल्याला. अरे बापरे, अजून लक्षात आहे तुझ्या? बघा आम्ही घरून निघताना ना ही कपडे घालत नव्हती. जो ड्रेस होता ना घरातला तोच तिला घालायचा होता, आणि तिला म्हटलं चला आपण ना आईस्क्रीम खाऊन येऊया, तर लगेच ड्रेस घातला. आता आम्ही आता किती वेळ झाला? 2 तास झालेत बाहेर आलोय, फिरतोय. तर तिच्या अजून लक्षात आहे की आपल्याला आईस्क्रीम खायची आहे. मी तिला म्हटलं आता घरी चल, तर मला म्हणते आईस्क्रीम खायची आहे. श्रेयू, यांचं अजून काही काम आवडलेलं नाहीये, तर श्रेयू अजिबात थांबत नव्हती, तर तिला आईस्क्रीम पण खायची होती. आता आम्ही आलेला आहोत आईस्क्रीम खायला. काय खाते श्रेयू? दाखव मला. श्रेयू आईस्क्रीम खाते. आता इथे बसते थोड्या वेळ, तोपर्यंत त्यांचं पण आवरेल आणि मग नंतर जाऊ आता आम्ही घरी. कशी आहे? कशी आहे? छान आहे. ते पण खायचं बसून. वेळा तर वेळ खूप कमी राहिलेला आहे. घरी जायचं आहे अजून, घरातल्या पण काही गोष्टी पसारा आवरायचा आहे. पुन्हा सकाळीच लवकर निघायचं पण आहे. चला चला चला, केक कट करायचं. आपलं ना जेवढं मम्मी पप्पावर ही जीव असतो ना, ते मुलं झाल्यानंतर आपण तिकडे जायचं कमी पण करतो. बसा ना ताई. मीरा दीदी कसं बहिणीचं जाऊ दे, पण शिक्षकाचा हात नाही नाही नाही, मी काढते व्हिडिओ. मी नाही काय नाही काय. आओ काय नाही, थांबा मी काढते. बसा बसा, काय नाही, सगळे आपलेचे. विरू बस, विरू बस. पकडा. अरे आमचा कापून जा. अरे बाळा नाही केलं मामा काय बर का, मोठा सूर लावून द्यायचा. लगेच केक खाऊ. मोठा साळा लावायचा. हा तिची आरोग्य त्याला सवय नाही असं एवढं कावर झालं. तुम्ही व्हिडिओच नव्हतं स्टार्ट केला. हा काही काय बोला त्या. हाय वहिनीच्या ह्याच्यात आला, येईल आपल्याला. जाऊ दे, मी व्हिडिओ काढला. वहिनी म्हणे स्टार्ट नव्हतं का. काय म्हणताय तुम्ही? मी काय नव्हते म्हणत, म्हटले जेवण जा असं म्हणत होते. म्हणा ना फक्त. मी
मी काय म्हणलं स्वयंपाक करून जा आणि सगळ्यांचा करा स्वयंपाक तुम्ही नाही द्याल तर आमच्या ननंदबाई या. अशी व्हिडिओ टाकायची असतात. पाहिजे ना हे अशा नंदा मार्केट मधून डिलीट झाले पाहिजे. मार्केट मधून हा प्रकार खाली कॅप्शन असेल त्या का बरं गिफ्ट दे ना दीदीला गिफ्ट दे. अरे कोण एवढं राहणार काय गिफ्टची गरज काय लागत बघ ना दीदी दीदी खोलून बघ दीदी. असं नाही बर्थडेला घ्यायचं मामाकडनं हक्काने घ्यायचं असतं. तेच ना. एवढं पण आईच्या नजरेवर नाही चालायचं, मामाच्या नजरेवर पंकज जा वीर दे. दीदी बघ दीदी ऐक ना दीदी घालून पण बघा कसा दिसतो. ताई मुद्दाम व्हिडिओ काय हो राहिले फोकस करो. आजच्या वाढदिवसाचं मूळ कारण म्हणा. हे मूळ कारण बरोबर. गाव दादा खरं बघायला गेलं ते हा बर्थडे करण्यापेक्षा यांचा बर्थडे करायला पाहिजे ना. खरा नवीन जन्म तुमचा होतो. कधी होता माहित नव्हतं आम्हाला पण. अरे घ्या हे गिफ्ट बघा इकडे गिफ्ट बघा आपला छोटू छोटू छोटू. फोटो काढेपर्यंत होतं बरं का ते. म्हणून सांगत नाही आम्ही बर्थडे ड्रेस घालून बघ दीदी. बरं ऐका ना आता फोटो ठेवती नाही, स्टेटस ठेवती नाही. आपण हॉटेल प्रसादला जाऊ जेवण करून ऐका जेवण लागलं बेंगाय वडे खाल्ले ना. अरे लय दिवसातून येतात. हिचं झूम करून घ्या ना. हिचं झूम करून कॅमेरामॅन फोकस करो. खावा की नका खाऊ, मला खाऊ द्या. तिने सकाळपासून ना एक चपातीचा तुकडा पण नाही, भात नाही, काहीच नाही. फक्त या असं चालू असतं तिचं दिवसभर. गोड कमी करा तिचं. गोड कमी करा. हो ना अशी कडकी बसेल ना तिला आता. जाऊ द्या खा खा. कोणी आलं काही आलं चॉकलेट सकाळी तिने बटाट आणि चहा खाल्लेला होता. त्याच्यानंतर तू ना आता लेक्चर पहिली गोष्ट आम्ही तेव्हा घेतली पोरं नाही ते बंद आधी तरी फटका भेटलेला आहे त्याच्यामुळे काय काय नाही नको दीदी नको चॉकलेट. हॅलो फ्रेंड्स, तर ना मीरा दीदीचा बर्थडे झाला आणि आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलला. ताईन दादा आम्हाला हॉटेलला घेऊन आले जेवणासाठी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि इकडे वीर खेळतोय. आल्या लगेच खेळायला सुरुवात झाली वीराची. हाय हळू हळू हळू. आणि इकडे आलेले आहेत श्रीचे बाबा. श्रीहू पाणी पाणी झालंय बाबा इकडे ना सगळं. वीरा नो 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 चल चल बाहेर. अरे बाळा आपल्याला उद्या. तर आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि पुन्हा भेटते. चला तोपर्यंत बाय बाय.